सेक्स रॅकेट प्रकरणी शिवसेनेच्या महिला संघटकाला अटक करण्यात आली आहे। शोभा गमलाडू असं या महिला संघटकाचं नाव असून उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 इथल्या शिवसेना शाखेच्या संघटक आहेत। शोभा गमलाडू यांना शुक्रवारी पोलिसांनी रात्री अटक केली आहे। पोलिसांनी कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयासमोरच्या दुर्गा पॅलेस लॉजवर छापा मारला होता आणि या छाप्यादरम्यान पोलिसांनी शोभा गमलाडू यांच्यासह काही महिला आणि हॉटेलचे मॅनेजर तसंच एका रिक्षा चालकाला सुद्धा अटक केली आहे। बातमी उल्हासनगरमधून आहे। महत्त्वाची बातमी, शोभा गमलाडू उल्हासनगर इथल्या कॅम्प 1 च्या त्या शिवसेनेच्या महिला शाखा संघटक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सेक्स रॅकेट प्रकरणी शोभा गमलाडूला अटक झालेली आहे। शोभा गमलाडू यांच्याबरोबर आणखी 2 जण अटकेत आहेत। उल्हासनगर कॅम्प 1 च्या शिवसेनेच्या शाखा संघटक आहेत, शिवसेनेच्या महिला शाखा संघटक आहेत आणि सेक्स रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। अत्यंत धक्कादायक बातमी आहे। शिवसेनेची महिला शाखा संघटक आहे आणि तिला अटक करण्यात आलेली आहे सेक्स रॅकेट प्रकरणी। सेक्स रॅकेट प्रकरणी शिवसेनेची महिला संघटक पोलिसांनी तिला अटक केलेली आहे। उल्हासनगरमधली शोभा गमलाडू कॅम्प नंबर 1 इथे शाखा आहे शिवसेनेची आणि या शाखेच्या महिला शाखा संघटक म्हणून ती काम करत होती। सध्या अटक करण्यात आली आहे। सेक्स रॅकेट प्रकरणी शिवसेनेच्या या महिला संघटकाला अटक करण्यात आली आणि आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, शिवसेनेची महिला संघटक आहे आणि सेक्स रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे, काय नेमकी या घटनेबाबत माहिती मिळते? अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। उल्हासनगरची ही महिला संघटक आहे, मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालत होतं। हिच्यामध्ये अनेक महिला ज्या आहेत, मुली ज्या आहेत, कॉलेजच्या असतील मुली, त्या हिच्या रॅकेटमध्ये सक्रिय होत। त्याचबरोबर अनेक जे नेते असतील ते सुद्धा हिच्या नावाशी जोडले गेले आहेत की काय, ह्याची आता तपासणी करत आहेत। हा ज्या ठिकाणी हिला पकडलेला आहे हा बिर्ला कॉलेजचा परिसर आहे, कल्याणचा अत्यंत पॉश एरिया आहे। या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना चालल्या होत्या। मागे सुद्धा अशा ह्याच महिलेला पकडण्यासाठी पोलिसांनी रेड मारली होती, मात्र त्यावेळेला ती हाती आली नव्हती। मात्र एकंदरीतच कल्याण सुसंस्कृत परिसर आहे कल्याणचा। अशा घटना घडल्यामुळे निश्चितच खळबळ माजली आहे कल्याणमध्ये। पण विशाल, यावर कुठल्याही त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? कारण शिवसेनेची शाखा संघटक आहे, एका शाखेची ती प्रतिनिधी करत होती, यावर काही शिवसेनेच्या तिथल्या कुठल्या नेत्यांची, स्थानिक नेत्यांची प्रतिक्रिया मिळते? अद्याप तरी शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची प्रतिक्रिया आलेली नाहीये। उल्हासनगर मधल्या बडप्रस्थ म्हणून ही महिला ओळखली जाते। तिथल्या प्रत्येक जे मोठे नेते असतील त्यांच्याशी जी सलगी होती, असे फोटो सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत। मात्र आता अद्याप सध्या तरी शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांनी पुढे येऊन माहिती देण्यास नकार दिलेला आहे। ठीक आहे, पोलिसांनी याबाबत आणखी काही माहिती दिली आहे विशाल? आता पोलिसांनी जे आहे तिला कोर्टामध्ये आणलेला आहे। ह्याच्यामध्ये अजून काही धागेदोरे आहेत का, अजून काही कुठल्या महिला असतील, अजून कुठल्या तरुणी असतील ह्याच्यामध्ये आहेत का, किंवा नेत्यांशी यांचे काय लागेबांधे आहेत या महिलेचे, ते प्रामुख्याने पोलीस जे आहेत ते तपासत आहेत। विशाल, साधारण किती वर्षांपासून हे सगळं प्रकरण चालू असावं? शिवसेनेशी संबंधित आहेच आहे, मात्र सेक्स रॅकेट जी चालवत होती, साधारण हा काळा धंदा कधीपासून सुरू होता? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 6 ते 7 महिन्यापासून मागावरती होते। अनेकदा हिने गुंगारा दिला होता, मात्र काल संध्याकाळी जी आहे टीप मिळाली होती की अशा ठिकाणी काही मुलींना घेऊन ही महिला आलेली आहे आणि पोलिसांनी जी क्राईम ब्रांच युनिट आहे कल्याणचं स्थापना रचला आणि रंगे हात दिला। ड्यूक प्लाझा जे हॉटेल आहे तिकडून रंगे हात दिला अटक केलेली आहे आणि हा मोठा एक रॅकेट आहे हे उघडकीस आणलेलं आहे। पोलिसांनी मोठं यश मानावं लागेल। मात्र आता किती संबंधित आहेत, कुठले नेते याच्यामध्ये आहेत का, कुठल्या
कुठल्या प्रकारची रॅकेट चालतं, कल्याण असतील, उल्हासनगर असलेल्या शहरांमध्ये हे सगळं जे आहे पाहावं लागेल आणि ह्याच मागावरती पोलीस आहेत। अगदी विशाल, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतं की कुठे जरा जरी खट्ट झालं तरी शिवसैनिक एकत्रित येतात आणि काहीतरी अशी ऍक्ट करतात, मात्र आता जेव्हा ह्या संघटनेला अटक करण्यात आली, शिवसेनेची ही शाखा संघटक आहे, महिला शाखा संघटक आहे, हे झालं असताना काय तिथे शिवसैनिकांची काय नेमकी या भागामध्ये प्रतिक्रिया उमटते? शिवसेना जी आहे ती या भागामध्ये खूप स्ट्रॉंग आहे। काही बरोबर आहे आपलं म्हणणं की मात्र अशी काही घटना झाल्यावरती सध्या तरी कुठलाही शिवसेनेचा नेता असेल तो समोर आला नाहीये। मात्र आम्ही काही शिवसैनिकांशी आणि नेत्यांशी बातचीत केली असता असं आम्हाला माहिती देण्यात आलेली आहे की आमचे फोटो कोणी वापरतं, आमच्या सोबत कोणी येतं आणि फोटो काढतं, त्यामध्ये आमचा काय दोष, त्यामुळे कुठेतरी जबाबदारी झटकण्याचा एक प्रकारे प्रयत्न होत आहे शिवसेनेचा। मात्र अद्याप तरी अधिकृत जी आहे प्रतिक्रिया शिवसेनेकडनं देण्यात आलेली नाहीये आणि अजूनही एक माहिती शिवसेनेकडनं देण्यात आलेली आहे त्या स्थानिक नेत्यांकडून की मागच्या लोकसभा इलेक्शन नंतर या महिलेला आम्ही पक्षातून निलंबित केलेलं आहे। मात्र आता अशी माहिती काय देण्यात आलेली आहे, ह्याच्या आधी अशा प्रकारची कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती। मात्र लगेच अशी माहिती काय देण्यात येते सुद्धा अधिकृत माहिती देण्यात येत नाहीये, पत्रकारांना फोनवरून माहिती देण्यात येते। अधिकृत जी आहे अशी शिवसेनेकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये। ठीक आहे विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। उल्हासनगर मधली ही शिवसेनेची शाखा संघटक आहे शोभा गमलाडू, उल्हासनगर कॅम्प 1 इथे ही कार्यरत होती आणि तिला आता अटक करण्यात आली। सेक्स रॅकेट प्रकरणी एक मोठी ही घटना म्हणावी लागेल। शिवसेनेशी संबंधित अशी महिला होती आणि ती सेक्स रॅकेट चालवत होती, यावर कुठल्याही शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळत नाहीये। मात्र याबाबतचे अपडेट्स आपण जाणून घेत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।